हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे व्हिडिओज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पुरणपोळी करणार आहोत। ते पुरणपोळी म्हणजे नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा। पहिल्यांदा आज आपण करणार आहोत पुरणपोळी। तर पुरणपोळीसाठी आज तवा टाकला जात नाही, तर पुरणपोळी मी करणार आहे कढईमध्ये। हे पहा, अशा पद्धतीत आपल्याला मस्तपैकी हलक्या हातानं लाटून घ्यायची आहे पोळी। देवाला नैवेद्य कानवले पुरण घालून केलेले आहेत आणि खायला पण तयार करून घेतलेत। पण घरामध्ये काही जणाला ते कानवले आवडतात, कोणाला नाही। तर पुरणाची पोळी करायची आहे। आज तर तवा आपण टाकू शकत नाही, पण मी अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी कढईमध्ये पुरणाची पोळी तयार करणार आहे। हे पहा, आपली मस्तपैकी पोळी लाटून तयार झालेली आहे। हे पहा, आपल्या कढईमध्ये आपण पोळी टाकून घेतलेली आहे। पंचमीच्या दिवशी काही भागामध्ये तवा टाकत नाहीत, तसं आमच्या पण भागामध्ये टाकत नाहीत। पण सर्वच तेलकट खाल्ल्या जात नसल्यानं की नाही, अशा पद्धतीमध्ये मी पुरणाच्या पोळ्या करून घेत आहे। पाहू शकता, हे कढई आहे, कढईमध्ये मी करत आहे। मोठ्या केलेल्या नाहीत, कारण की आपली कढई खोल आहे, भाजायला अवघड जाईल म्हणून छोट्या छोट्या मस्तपैकी अशी पुरणाची पोळी तयार करून घ्यायची। यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे व्हिडिओ रेसिपी तुम्ही कोण्या गावातून कोण्या शहरातून पाहता, नक्कीच कमेंट करून सांगत जा। तुम्हाला ही रेसिपी पूर्ण पाहिजे। प्रत्येक रेसिपीमध्ये काही ना काही ट्रिक असते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, कशी नाही, पुरणपोळीची ते पण कढईमध्ये करायची आयडिया कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। चला तर मग मस्तपैकी आपली हे पोळी भाजले गेलेली आहे, आता आपण काढून घेऊ। हे पहा, किती मस्तपैकी मऊसूद आहे हे पोळी। आता सध्या गरम असल्याने तेवढी हात नाही लावता येत। चला तर मग तुम्हाला ही आयडिया म्हणजे कशी वाटली, कशी नाही। तवा नसताना सुद्धा कढईमध्ये पुरणाची पोळी आज नागपंचमीची मी केलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। तुम्हाला असेच नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील किंवा आयडिया बघायला भेटतील। ही आयडिया तुम्हाला कशी वाटली कढईमध्ये पुरणपोळी, ती नक्की मला कमेंट करून सांगा।